गुड इव्हनिंग फ्रेंड्स. सगळ्यांना नमस्कार आणि अभिवादन करतो. तसेच सर्वांचं स्वागत देखील करतो. आपण इंग्रजी वाचण्याच्या आणि लिहिण्याच्या दृष्टीने अनेक असंख्य असे व्हिडिओ आपल्या हक्काच्या श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तरी मला काही पालकांचे फोन आले, जे माझ्या ओळखीचे आहेत, जे मला ओळखतात, अशा सर्वांनी मला वैयक्तिकरित्या कॉन्टॅक्ट करून सांगितले की सर, पुन्हा आपण इंग्रजी वाचनाच्या दृष्टीने आणि लिहिण्याच्या दृष्टीने असे काही व्हिडिओ तयार करू शकतात का? तर त्याच पद्धतीचे व्हिडिओ मी आज घेऊन आलेलो आहे. तसं तर इंग्रजीमध्ये एकूण 26 अक्षर आहेत, पण त्या 26 अक्षरांपैकी ए ई आय ओ यू, काय म्हटलं मी? ए ई आय ओ यू हे 5 स्वर आहेत. या 5 स्वरांना ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या पालकांनी आणि ज्यांना कुणाला इंग्रजी लिहिणे आणि बोलणं शिकायचं असेल, अशा सर्व सन्माननीय व्यक्तींनी जर ए ई आय ओ यू समजून घेतले, तर त्यांची इंग्रजीतील 95% समस्या दूर होते. मग उरलेली 5% वाचण्याने, लिहिण्याने, बोलण्याने आपोआप त्या इंग्रजीची समस्या दूर होते. तर इंग्रजीमध्ये जे काही 5 स्वर आहेत, ए ई आय ओ यू, त्या 5ही स्वरांपैकी आजची आपली जी वर्कशीट आहे, एक प्रश्नपत्रिकाच तयार आपण केलेली आहे. ती प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची असणार आहे. मग ऑलरेडी ए म्हणजे ॲ उच्चार होतो. जेव्हा ए हे अक्षर, जेव्हा ए हे अल्फाबेट इंग्रजीमध्ये एकटे येते, एकटे आणि मध्ये येते, शब्दाच्या मध्ये येते. एकटे येते आणि शब्दाच्या मध्ये येते किंवा 2 व्यंजनांच्या मध्ये येते असं आपण म्हणू. जेव्हा इंग्रजीतील ए हा स्वर 2 व्यंजनांच्या मध्ये येतो, तेव्हा त्याचा 2000% ॲ उच्चार होतो. काय होतो? ॲ. बघा इथं वरती लिहिलेलं आहे मी, ए म्हणजे ॲ. तर ॲ उच्चार असणाऱ्या शब्दांशी संबंधित आजची वर्कशीट आहे. तुम्ही सर्व पालकांनी, तुमच्या मुला-मुलींनी, तुम्ही शिक्षक असाल तर तुमच्या विद्यार्थ्यांकडून आणि ज्यांना कुणाला इंग्रजी लिहिणे आणि बोलणं शिकायचं असेल, अशा सर्वांनी ही वर्कशीट सोडा किंवा सोडवा. आपल्याला आनंद होईल, भरपूर काही शिकायला मिळेल. तर बघा, ए या स्वराचा उच्चार ॲ होतो. आपल्याला विद्यार्थ्याचे नाव, एकूण गुण 40, वर्ग काय आहे ते लिहायचं आहे आणि आपल्याला 30 मिनिटे लागू द्या, 1 तास लागू द्या, ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. ही प्रश्नपत्रिका जर आपण सोडवली तर आपल्याला इंग्रजी लिहिता येणार आहे, इंग्रजी आपल्याला वाचता येणार आहे. बघा, प्रश्न पहिला आहे, चित्रे ओळखा आणि योग्य शब्दाभोवती गोल करा. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. मग आता चित्र उपलब्ध नसल्यास कंसातील शब्दांचा विचार करा. कसा विचार करा? मी सगळं आपल्याला एक्सप्लेनेशन देणार आहे, सगळं सांगणार आहे, आपल्याला टेन्शन राहणार नाही. बघा, पहिला आहे चित्र. आता इथं चित्र दिलेलं नाही, पण बॅट हा शब्द लिहिलेला आहे. बघा, बॅट शब्दाचा म्हणजे बॅट हा उच्चार लिहिलेला आहे. मग नेमकं याच्यामध्ये बीएटी बॅट आहे का बीआयटी बीट आहे, तुम्ही बघायचं. त्याचप्रमाणे दुसरं आहे मांजर. मग मांजरला सीओटी कॉट म्हणतात का सीएटी कॅट म्हणतात, हे आपण बघायचं. कारण आपल्याला ए या उच्चाराचा ॲ उच्चार आपण बघत आहोत. ए या स्वराचा आपण ॲ उच्चार बघत आहोत. इथं फक्त ॲचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. ए म्हणजे ॲ, राईट. तिसरं आहे पंखा. पंखाला फॅन म्हणतात का फिन म्हणतात ते बघायचं तुम्ही. आणि टॅपला नळ म्हणतात. मग टॉप, टीओटी टॉप का टीएटी टॅप आपण बघायचं. उंदीरला आरएटी रॅट म्हणतात का आरयूएन रन म्हणतात ते बघायचं. पण या सर्व शब्दांमध्ये म्हणजे ज्या ज्या शब्दांमध्ये, लक्षात घ्या बरं का, पुन्हा खूप पोट तिडकीने बोलत आहे मी,
ज्या ज्या शब्दांमध्ये आपल्याला ए हा स्वर दिसेल आणि तो दोन व्यंजनांच्या मध्ये येत असेल तर त्याचा उच्चार ॲ होतो. काय होतो? ॲ. राईट. बघा, त्याच्यानंतर हा होता प्रश्न पहिला. हे सोडवायचं आहे तुम्हाला. म्हणजे ह्या पहिला प्रश्न जर तुम्ही सोडवला तर तुमची ॲ ही संकल्पना क्लिअर होणार आहे. मग नेमकं एला ॲच का म्हणतात याच्यावर पूर्वी मी व्हिडिओ टाकलेला आहे. पण एक आपली रिव्हिजन व्हावी, आपल्याला एखादी वर्कशीट सोडवता यावी आणि ज्यांनी शिकलेलं आहे त्यांना पण फायदा व्हावा आणि ज्यांना ही कॉन्सेप्ट माहीतच नाही त्यांचा डबल फायदा व्हावा, हा एकमेव उद्देश आहे. प्रश्न दुसरा बघूया. प्रश्न दुसरा काय म्हणतो? रिकाम्या जागी ए स्वर लिहून शब्द पूर्ण करा. हा देखील 5 गुणांचा प्रश्न आहे. पण या ठिकाणी ए चा उपयोग आपल्याला ए म्हणून करायचा आहे. ते आता बी आणि जी याच्यामध्ये जर ए लिहिला काय होईल? ए उच्चार होईल, म्हणजे बॅग शब्द तयार होईल तो. त्याच्यानंतर एम आणि एन मध्ये ए लिहिला तर काय होईल? मॅन, मान नाही, मॅन. त्याच्यानंतर सी आणि पी याच्यामध्ये ए लिहिला तर कॅप. व्ही आणि एन याच्यामध्ये ए लिहिला तर व्हॅन. एच आणि टी याच्यामध्ये ए लिहिला तर हॅट. राईट. म्हणजे मी काय म्हटलं तुम्हाला, जेव्हा दोन व्यंजनांच्या मध्ये ए येतो तेव्हा त्याचा उच्चार 2000% ॲ होतो. तर दुसरा प्रश्न देखील आपण सोडवला असेल, याचा मला मनस्वी आनंद आहे. पुन्हा तिसरा प्रश्न बघूया की तिसरा प्रश्न नेमकं काय म्हणतो बघा. यमक जुडणारे म्हणजे रायमिंग वर्ड शब्द लिहा. हा प्रश्न देखील 5 गुणांचा आहे आणि आपला संपूर्ण व्हिडिओ कोणत्या कॉन्सेप्ट वरती आहे? ए म्हणजे ॲ. दॅट्स ऑल. तर बघा, पहिला शब्द आहे CAN, कॅन. तर याचा उच्चार आपल्याला मराठीमध्ये लिहायचा आहे. त्याच्यानंतर BAD बॅड, MAP मॅप, JM जॅम आणि RAT रॅट. राईट. तर हे उच्चार लिहिले तर ये ही संकल्पना आपली क्लिअर होते आणि आपल्याला किती मार्क्स मिळतात, किती गुण मिळतात हे देखील आपल्याला कळेल. पुन्हा आपल्याला प्रश्न क्रमांक 14 बघायचा आहे. बघा, खालील शब्दांचे मराठीत अर्थ लिहा. खालील शब्दांचे मराठीत अर्थ लिहा. हा देखील 5 गुणांचा प्रश्न आहे. DAD डॅड, डॅड म्हणजे वडील. BAG बॅग, बॅग म्हणजे पिशवी. LAD लॅड, लॅड म्हणजे मुलगा. FAT फॅट म्हणजे काय? जाड. आणि SAD सॅड म्हणजे दुःखी. राईट. तर या ठिकाणी देखील आपले 5 मार्क्स कव्हर होणार आहेत. फक्त मूळ संकल्पना आपली काय आहे? ए. की ए चा उच्चार काय होतो? ॲ. मग का होतो, कसा होतो? एव्हरीथिंग आय हॅव एक्सप्लेन. प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला स्पष्टीकरणासह सांगितलेली आहे. फक्त तुमचा जास्तीचा सराव व्हावा. ज्यांनी शिकलेलं आहे त्यांना पुन्हा शिकता यावं आणि ज्यांनी शिकलेलं नाही तर त्यांना डबल शिकता यावं, हा उद्देश आहे. प्रश्न 5वा काय म्हणतो बघा. गटात न बसणारा ऑड वन आउट शब्द शोधा. 5 गुण. ज्या शब्दात ए चा उच्चार वेगळा आहे किंवा ए नाही तो शब्द ओळखा. CAT कॅट, MAT मॅट, PEN पेन आणि RAT रॅट. मग या चारही शब्दांमध्ये वेगळा शब्द कोणता आहे? हो, PEN पेन. कारण आपण ॲ उच्चाराचे शब्द बघत आहोत. राईट. FAN फॅन, CAN कॅन, VAN व्हॅन आणि TN टेन म्हणजे टेन हा शब्द वेगळा आहे. BAG बॅग, TAG टॅग, LOG लॉग आणि RAG रॅग. तर या तिसऱ्या याच्यामध्ये LOG लॉग हा शब्द वेगळा आहे. SUN सन, CAP कॅप, MAP मॅप, TAP टॅप. SUN सन वेगळा आहे कारण इथं आपण ए उच्चाराचे शब्द शिकत आहोत सगळे. ही कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. PAD पॅड, MAD मॅड, BAD बेड, SAD सॅड. तर या ठिकाणी BAD बेड हा शब्द वेगळा आहे. राईट. तर पुन्हा आपल्याला समजावं त्यासाठी प्रश्न 6वा पुन्हा आठवण करून देत आहे, पुन्हा रिमाइंड करून देत आहे. आपला आजचा व्हिडिओ ए म्हणजे ॲ या कॉन्सेप्टवर आहे. दॅट्स ऑल. मग त्या ए म्हणजे ॲ याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार केलेले आहेत जेणेकरून आपली थिंकिंग स्किल डेव्हलप व्हावी आणि ए म्हणजे ॲ ही कॉन्सेप्ट आपली चांगली स्पष्ट व्हावी, क्लिअर व्हावी. दॅट्स ऑल. खालील अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करा. 5 गुण.
NAV म्हणजे जम्बलिंग वर्ड्स दिलेले आहेत तुम्हाला. म्हणजे हे सगळे अक्षर जे आहेत का ते इकडे तिकडे दिलेले आहेत. त्यांची योग्य ती मांडणी करून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. दॅट्स ऑल. NAV आता VAN म्हणजे व्हॅन तयार शब्द होईल. MAD तर मॅड पण तयार शब्द करू शकतात तुम्ही आणि DM डॅम सुद्धा तयार करू शकतात बघा. PAT TAP टॅप, GAB BAG लिहिलं तर गॅप बॅग तयार होतं आणि XAT TAX लिहिलं म्हणजे टॅक्स तयार होतं. टॅक्स राईट. पुन्हा बघा योग्य जोड्या जुळवा. तर अ गटामध्ये इंग्रजीमध्ये शब्द दिलेले आहेत लक्षात घ्या. अ गटामध्ये इंग्रजीमध्ये शब्द दिलेले आहेत आणि ब गटामध्ये त्यांचा मराठी अर्थ काय होतो ते दिलेला आहे. तर MAT मॅट, PAN पॅन, CAN कॅन, CAP कॅप आणि TAP टॅप. आता मला सांगा MAT मॅट म्हणजे चटई होतं म्हणून पहिल्याची जोडी क आहे लक्षात घ्या. PAN पॅन, पॅन म्हणजे काय कढई होतं म्हणजे ए जोडी अ जोडी आहे त्याची. CAN कॅन, कॅन म्हणजे टोपली राईट. तर ब जोडी आहे त्याची आणि CAP कॅप, कॅप म्हणजे टोपी. तर ई क्रमांकाची जोडी आहे त्याची आणि TAP टॅप नळ तर ड जोडी आहे त्याची राईट. तर अशा पद्धतीने आपण जवळजवळ 8व्या प्रश्नापर्यंत पोहोचलेलो आहोत. 8वा प्रश्न काय म्हणतो लक्षात घ्या. खालील वाक्यातील ए स्वर असलेले शब्द ओळखून खाली लिहा. या प्रश्नाला देखील 5 गुण आहेत. हे गुण मी का दिलेले आहेत म्हणजे हेच प्रश्नपत्रिका जर तुम्ही तुमच्या मुलांना इयत्ता 1ली ते 10वी किंवा त्याच्या पुढील लेकरांना जरी दिली तर त्यांना कॉन्फिडन्स येईल की जेव्हा ए हे अक्षर 2 व्यंजनांच्या मध्ये येतं तेव्हा त्याचा उच्चार 2000% ॲ होतो. दॅट्स ऑल. मला बाकीचं काही म्हणायचं नाही. मी कॉन्सेप्टवर काम करत आहे. पण आजचा जो व्हिडिओ आहे मी प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात घेतलेला आहे राईट. पहिलं काय बघा. अ रॅट इज ऑन अ मॅट. तर या ठिकाणी ए स्वर असलेले जे शब्द आहेत ते लिहायचे. तर पहिला शब्द काय आहे RAT रॅट आणि दुसरा शब्द काय आहे MAT मॅट. दुसऱ्या वाक्यामध्ये आय हॅव अ बॅग तर BAG बॅग तर बॅग शब्द आहे इथं कंसामध्ये बॅग शब्द लिहायचा आहे. सॅम इज अ लॅड तर LAD लॅड आणि SAM सॅम असे 2 शब्द लिहायचे आहेत. तर एकूण आजची ही जी काही वर्कशीट होती ही 40 मार्कांची होती. मग ए या स्वराचा उच्चार ॲ होतो याच्याशी संबंधित काही महिन्यांपूर्वी काही दिवसांपूर्वी मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे. पण पुन्हा याच्यासाठी रिव्हिजन करत आहे. ज्यांना ही कॉन्सेप्ट माहीत आहे त्यांचं वेलकम, ज्यांना माहीत नाही त्यांचे देखील वेलकम कारण की त्यांना शिकता येणार आहे. दॅट्स ऑल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्यासाठी मी खूप वेगवेगळ्या पद्धतीने माझी स्वतःची क्रिएटिव्हिटी वापरून माझ्या स्वतःची इमॅजिनेशन वापरून मी आपल्या सर्वांसाठी व्हिडिओ घेऊन येत असतो. कारण की माझा मंत्र पहिल्या व्हिडिओपासून तुम्ही ऐकत आलेला आहे की गोर गरीब लेकरांना गरीबातल्या गरीब मुलांना स्पेलिंग तयार करता यावी म्हणजे रायटिंग करता यावी, त्याला वाचता यावं म्हणजे रीडिंग करता यावं या दृष्टीने आपला प्रयत्न आहे. व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा, आवडला नसेल तर डिसलाईक करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. राईट. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.